आज आपण झटपट बनणारी नाश्ता रेसिपी पाहूया। हा नाश्ता टेस्टी तर बनणारच आहे, त्याचप्रमाणे झटपट सुद्धा बनणार आहे। नमस्कार, मी प्रीती खंडा रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। झटपट नाश्ता रेसिपी बनवण्यासाठी गॅसवर आपल्याला एक कढई गरम करायला ठेवायची आहे। त्याच्यामध्ये 2 ते 3 चम्मच एवढं तेल घालायचं आहे। तेल कडकडीत असं गरम झालं की अर्धा चम्मच एवढं जिरं घालायचं आहे। जिरं छान असं तडतडलं की आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे 1 चम्मच एवढे तीळ। तीळसुद्धा छान अशी फुटायला सुरुवात झाली की अर्धा चम्मच एवढी आपल्याला हिरवी मिरची इथे चिरून घालायची आहे। हिरवी मिरची छान अशी तडतडली की याच्यामध्ये आपल्याला 2 लहान आलू किसून याच्यामध्ये घालून घ्यायचे। तर इथे 2 आलू मी घेतलेले आहे। जर तुमच्याकडे एक मोठा आलू असेल तर एकही घेतला तरी चालेल आणि तो आपल्याला किसून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। आणि आलू किसताना आपल्याला बारीकच किसणीवर किसायचा आहे। आता 1 चम्मच घ्यायचा आहे आणि चमच्याने अशा प्रकारे आपल्याला हा जो आलू आहे तो फोडणीमध्ये अशा प्रकारे परतवून घ्यायचा आहे। आलू छान असा परतवून झाला की आपल्याला याच्यामध्ये 2 कप एवढं पाणी घालून घ्यायचं आहे। 2 कप एवढं पाणी घालायचं आहे आणि पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे। पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे आणि 1 कप एवढं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। ते तांदळाचं पीठ आपल्याला उकळी पाण्याला सुटली की घालून घ्यायचं आहे। तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि तांदळाचं पीठ घातल्यानंतर पाण्याला आपल्याला छान अशी उकळी फुटू द्यायची आहे। पाण्याला उकळी फुटू द्यायची आहे आणि पाण्याला उकळी फुटली की आपल्याला अर्धा चम्मच एवढं मीठ याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। मीठ घालायचं आहे आणि आता 1 चम्मच घ्यायचा आहे। चमच्याने हे पीठ छान असं परतवून घ्यायचं आहे। परतवून घेऊन याच्यावर एक झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनिटे याची छान अशी वाफ काढून घ्यायची आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। आता बघा, तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल, व्हिडिओला लाईक केलं नसेल एक लाईक करा। व्हिडिओ थोडा जरी महत्त्वाचा वाटत असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। चॅनलवरती नवीन असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता हे सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका। तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे झाकण ठेवून आपण 10 मिनिटं हे पीठ इथे छान असं वाफवून घेतलेलं आहे। आता एक आपल्याला ताट घ्यायचं आहे आणि त्या ताटामध्ये हे जे तांदळाचं पीठ आहे ते काढून घ्यायचं आहे। आता थोडं हाताला तेल लावायचं आहे आणि तेल लावून आपलं जे पीठ आहे ते इथे छान असं चुरून घ्यायचं आहे। चुरून घ्यायचं आहे आणि चुरून घेतल्यानंतरच आपल्याला समोरची प्रोसेस इथे करायची आहे। कधी जर काही वेगळं खावंसं वाटत असेल तेव्हासुद्धा आपण हा नाश्ता नक्कीच बनवू शकतो। त्याचप्रमाणे जर मुलांना काहीतरी चटपटीत असं हवं असेल तेव्हासुद्धा आपण हा नाश्ता घरी नक्कीच बनवू शकतो। आणि झटपट बनणारा असा नाश्ता आहे आणि घरच्या साहित्यामध्ये बनतो, म्हणून नक्की घरी एकदा ट्राय करा। तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे मी हे जे तांदळाचं पीठ आहे किंवा हे जे वाफवलेलं पीठ आहे हे छान इथे चुरून घेतलेलं आहे। आता इथे चुरून घ्यायचं आहे आणि आता थोडं एका वाटीमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे। तेल घ्यायचं आहे आणि तेलाचा हात लावून इथे आपल्याला जो नाश्ता आपण बनवणार आहोत त्याला छान असा शेप द्यायचा आहे। तर मी काय करणार आहे, थोडे थोडे असे गोळे गोल गोल आकारामध्ये त्याला करून घेणार आहे आणि अशा प्रकारे लांबट थोडासा आकार देणार आहे। लांबट आकार द्यायचा आहे आणि अशा प्रकारेच आपण जे पूर्ण आपला नाश्ता आहे ते अशा प्रकारेच आपल्याला बनवून घ्यायचं आहे। तर इथे मी गोल आकारामध्ये बनवत आहे। तुम्हाला तुमच्या आवडीने जो शेप द्यायचा आहे, गोल जर ठेवायचा असेल गोळ्यासारखा तर तो ठेवू शकता किंवा याला चौकोनी आकार देऊ शकता किंवा त्रिकोणी आकारसुद्धा तुम्ही इथे नक्कीच देऊ शकता। मी इथे पेढ्यासारखा आकार दिलेला आहे। आता एकीकडे आपल्याला पाणी उकळायला ठेवायचं आहे, त्याच्यावर एक चाळणी ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये हे जे नाश्ता आपण बनवलेला आहे हा नाश्ता आपल्याला पूर्ण याच्यामध्ये अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आहे। पूर्ण नाश्ता ठेवायचा आहे आणि नाश्ता ठेवून आपल्याला याच्यावर एक झाकण ठेवायचं आहे। झाकण ठेवून आपल्याला बरोबर 15 ते 20 मिनिटे मंद आचेवर याची वाफ काढून घ्यायची आहे, जेणेकरून आपला जो हा नाश्ता आहे तो वाफेवर छान असा शिजला जाईल। तुम्ही इथे बघू शकता मी बरोबर 15 मिनिटे याला वाफवून घेतलेलं आहे। आपल्याला जर तेलाचं काही खायचं नसेल किंवा तोच तो उपमा तेच ते पोहे खाऊन जर कंटाळा आला असतील तर अशा प्रकारचा आपण वेगळा नाश्ता घरी नक्कीच ट्राय करू शकतो। बरोबर 15 मिनिटं झालेले आहे आणि 15 मिनिटं झाल्यानंतर मी इथे चेक केलं तर आपले जे हा नाश्ता आहे तो छान असा शिजलेला आहे। आता हा नाश्ता आपल्याला काढून घ्यायचा आहे। तर मी इथे काढून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता याचा कलरसुद्धा किती छान असा चेंज झालेला आहे। आता हा जो नाश्ता आहे तो आपल्याला थोडा थंड होऊ द्यायचा आहे। नाश्ता पूर्ण थंड होऊ द्यायचा आहे आणि नाश्ता थंड झाल्यानंतर आपल्याला एकीकडे फोडणी करायला घ्यायची आहे। तर मी एकीकडे गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढई गरम होऊ द्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडं तेल घालून घ्यायचं आहे। तेल छान असं कळकळीत गरम झालं की आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे अर्धा चम्मच एवढी मोहरी। मोहरी छान अशी तडतडली की अर्धा चम्मच एवढे आपल्याला जिरं घालायचं आहे। जिरं छान तडतडलं की 1 चम्मच एवढे तीळ घालायचे आहे। तीळ घातले की गॅस इथे बंद करायचा आहे। आता अर्धा चम्मच एवढी हळद घालायची आहे। अर्धा चम्मच एवढं तिखट घालायचं आहे। चवीनुसार थोडं मीठ घालायचं आहे। मीठ आपण आधीसुद्धा घातलेलं आहे
आणि सर्व काही घातल्यानंतर आता एक वेळा याला परतवून घ्यायचं आहे आणि आपण जो नाश्ता बनवलेला आहे तो नाश्ता अशा प्रकारे याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता. खूपच चवीला चविष्ट आणि मस्त असा हा नाश्ता बनवून तयार होतो. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. जर तुम्ही कधी बनवला नसेल तर नक्की ट्राय करा. आता हा पूर्ण नाश्ता आपण याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे. चम्मच घ्यायचा आहे आणि चमच्याने हा नाश्ता पूर्ण फोडणीमध्ये छान असा परतवून घ्यायचा आहे. परतवून घ्यायचा आहे आणि परतवून झाल्यानंतर याला थोडा गॅस आपल्याला चालू करायचा आहे आणि गॅस चालू करून आपला हा जो नाश्ता आहे तो आपल्याला थोडा गरमसुद्धा इथे होऊ द्यायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता. नाश्ता छान असा इथे आपण परतवून घेतला की याच्यामध्ये अर्धा लिंबाचा रससुद्धा आपल्याला घालून घ्यायचा आहे. तर मी आता लिंबाचा रस घालणार आहे. तुम्ही सुरुवातीलासुद्धा लिंबू किंवा दही वापरलं तरी चालेल. तर तुम्ही इथे बघू शकता आपला मस्त असा नाश्ता इथे बनवून तयार झालेला आहे. आपण हा जो नाश्ता बनवलेला आहे हा एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि तुम्ही हा नाश्ता बघू शकता. या नाश्त्याचा कलर बघू शकता. अप्रतिम असा नाश्ता झालेला आहे आणि मी एक नाश्ता तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवणार आहे. खूपच चवीला चविष्ट असा हा नाश्ता तयार झालेला आहे. आजचा हा व्हिडिओ किंवा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.